मित्र हो, जून महिना हा शिवसेनेसाठी खूपच महत्वाचा महिना समजला जातो. याच महिन्यामध्ये म्हणजेच 19 जून या दिवशी शिवसेनेची 1966 साली स्थापना झाली आणि आजपर्यंतच्या शिवसेनेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी फूट ही सुद्धा जून महिन्यामध्ये पडली 2022 साली. आणि आता पुन्हा एकदा जून महिना सुरू झालेला आहे. आज शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळा सुरू झाल्या असतानाच पुन्हा एकदा संकेत मिळत आहेत शिवसेनेच्या फुटीचे. खरंच शिवसेना पुन्हा एकदा फुटणार आहे का? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने ती पुन्हा एकदा घट्ट बांधली जाणार आहे का? की आता शिवसेनेच्या खासदारांमध्ये असलेली अस्वस्थता ही फिजूलची अस्वस्थता आहे? एकनाथ शिंदे फक्त चित्र निर्माण करतायत की आता सगळा गेम सेट झालाय? मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त आजपर्यंत आपल्या संपूर्ण वाटचालीत गेल्या अनेक महिन्यांमध्ये आपण ज्या ज्या राजकीय गोष्टी सांगितल्या होत्या त्यापैकीच्या जवळपास 97% गोष्टी या जशाच्या तशा घडताना यथावकाशार्थात आपल्या समोर येत आहेत. आणि आज आता आपण ज्या गोष्टीवर बोलणार आहोत ती गोष्ट म्हणजे शिवसेना आणि जून महिना यांचं नातं. शिवसेनेचा स्थापना दिन हा 19 जून 1966 दरवर्षी मुंबईत तो साजरा होतो. शिवसेनेचे युवा नेते, शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस असतो 13 जूनला. आणि याच दिवशी मुंबईत सगळ्या खासदारांनी उपस्थित राहावं यासाठीचं एक पत्र, एक फरमान हा काढण्याचा कार्यक्रम शिवसेनेकडून करण्यात आला होता. आता खरं तर शिवसेना हा काही एक पक्ष नाहीये, तो एक परिवार आहे. असे गेली अनेक वर्ष या पक्षातले नेते, पक्षाचे संस्थापक, कार्यकर्ते समजून असतात आणि समजत असतात. म्हणजे अगदी कोणालाही दुखलं खुपलं तरी शिवसेनेच्या परिवारामध्ये ज्या पद्धतीची प्रतिक्रिया उमटते ते मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षात उमटत असेल. पण म्हणजे मग तो कोणताही पक्ष असू द्या, ठाकरेंचा असू द्या किंवा तो शिंदेंचा असू द्या, शिवसेना आता ज्या दोन शकलांमध्ये विभागली गेलेली आहे ती शकल सुद्धा याच जून महिन्यात पडली 2022 साली. 20 जूनला एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार घेऊन बंड केलं, उठाव केला आणि त्यानंतर 30 जूनला ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आतापर्यंत शिवसेना या 4 अक्षरांवर जे लोक मुख्यमंत्री झाले त्यांची संख्या आहे 4. सगळ्यात आधी मनोहर जोशी, त्यानंतर नारायण राणे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे. आता या 4 मुख्यमंत्र्यांचा जर आपण विचार केला तर या 4 पैकी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जितकं भंडावून सोडलं तितकं दुसरं कोणी भंडावून सोडलं नाही. आता यातला आणखी एक योगायोग बघा. उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात जास्त जमणारा नेता जर कोणता होता तर त्याचं नाव होतं एकनाथ शिंदे. मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांचं मुळीच शक्य नव्हतं, कारण मनोहर जोशी हे काही उद्धव ठाकरेंना आवडणारे नेते नव्हते आणि त्यामुळे मनोहर जोशींच्या संपूर्ण आयुष्यातला त्यांचा राजकीय पान उतारा करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध हे जवळपास विळ्या भोपळ्याचे होते किंवा ते तसे झाले होते असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आणि नारायण राणे यांना पक्षातून बाहेर जाऊन त्यांच्या आयुष्यातली 12 वर्ष सडवली गेली असं त्यांचा मुलगा आणि मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतंच आपल्याला दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवलं. आता एकनाथ शिंदे हे संयमी आहेत, कमी बोलायचे, आक्रस्ताळेपणा नाही करायचे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं सख्य हे थोडं अधिक होतं. एकनाथ शिंदेंना जे काही हवं होतं ते एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडून करून घ्यायचे आणि उद्धव ठाकरेंना जे जे अपेक्षित आणि अभिप्रेत होतं ते सगळं ते एकनाथ शिंदेंना सांगून मिळवत होते आणि करवून घेत होते. पण मग या सगळ्यात ज्या काही गोष्टी बिघडल्या त्या आपण पाहिलं.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे ज्या पद्धतीत पंख कापायला सुरुवात केली आणि तिथूनच मग सुरू झालं ते शिंदे ठाकरे वॉर आणि आता त्या वॉरचा एक पुढचा अध्याय आपल्या समोर येतोय। आता मुंबईमध्ये ज्या वेळेला किंवा मातोश्रीवर एखादा कोणताही कार्यक्रम असतो, मग शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस असेल, गुरुपौर्णिमा असेल किंवा रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस असेल, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल, आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस असेल, त्यावेळेला अनेक जे काही आमदार आहेत, खासदार आहेत किंवा जे काही महापौर आहेत, नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी हे सगळे मातोश्रीवर येऊन शुभेच्छा देत असतात। आता आदित्य ठाकरे यांना येऊन शुभेच्छा देणं हे साहजिकच आहे, ते आमदारांनी खासदारांनी यायला हवं होतं, पण त्यासाठी पहिल्यांदा एक आदेश काढावा लागला मातोश्रीला। शनिवार आणि रविवार सगळ्या खासदारांनी मुंबईत थांबावं, जरी कितीही महत्वाचं काम असलं तरी ते थोडंसं बाजूला ठेवावं आणि या 2 दिवशी खासदारांनी मुंबईत थांबावं अशा पद्धतीच्या सूचना सचिव पातळीवरून देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार रविवारी खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। आता एकूण ठाकरेंकडे 9 खासदार आहेत, त्यामुळे दिल्लीच्या दरबारामध्ये आजही उद्धव ठाकरे यांना एक महत्व आहे आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एक तिरका डोळा हा उद्धव ठाकरे यांच्या या 9 खासदारांवर किंवा शिवसेनेवर आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। कारण जे केंद्रातलं एनडीएचं सरकार आहे ते सरकार जितकं मजबूत असायला हवं तितकं ते मजबूत नाहीये आणि त्यामुळे मोदी आणि शहा यांना जितके शिंदे महत्वाचे आहेत तितकेच ठाकरे सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्यामुळे एकतर अख्खे ठाकरे आपल्या सगळ्या खासदारांसहित भाजपकडे यावेत किंवा त्यांचा 2/3 संसदीय पक्ष हा शिंदेच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून भाजपकडे यावा असा प्रयत्न आहे। आता इथे भाजप किती हुशार खेळी खेळते ते सुद्धा आपण बघून घेतलं पाहिजे। ते काय आहे तर आता मातोश्रीच्या नजरेमध्ये एकनाथ शिंदे हे सगळ्यात मोठे राजकीय विलन आहेत आणि मग अशा वेळेला आपला हेतू साध्य करायचा असेल, आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा असेल तरी तो सुद्धा शिंदेच्याच माध्यमातून करून घ्यायचा, ठाकरेंचा पक्ष आपण फोडायचा नाही, इतकं सोपं साधं सूत्र हे भाजपने अवलंबलेलं आहे आणि त्यामुळे या 9 खासदारांची जी बैठक होती त्याला एकूण 4 खासदार प्रत्यक्षात उपस्थित होते। आता हे 4 खासदार कोण आहेत तर जसं मी आपल्याला माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की काहीही झालं तरी 2 खासदार हे निघून जाणार नाहीत, फुटणार नाहीत, तर ते कोण आहेत तर ते आहेत दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत आणि अनिल देसाई। हे 2 खासदार उद्धव ठाकरेंबरोबर शेवटपर्यंत राहतील असा शिवसेनेतल्या जाणकारांचा होरा आहे। आता कालच्या बैठकीला कोण कोण होतं ते आपण समजून घेऊया। अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील होते आणि त्याचबरोबर नाशिकचे राजाभाऊ वाजे होते। आता हे झाले 4 खासदारांची उपस्थिती। उरलेल्या खासदारांनी काय केलंय ते पण आपण समजून घेतलं पाहिजे। यामध्ये सगळ्यात संशयाची सुई ही अधिक गडदपणे ज्यांच्या भोवती फिरते ते आहेत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे। भाऊसाहेब वाकचौरे हे आपल्या सगळ्यांना माहित असेल की ते एक प्रशासकीय अधिकारी होते, त्यानंतर ते खासदार झाले आणि भाऊसाहेब वाकचौरेंनी प्रत्येक वेळेला मी माझा आणि माझ्या मतदारसंघाचा किंवा माझ्या खासदारकीचा इतकाच एक मर्यादित विचार करत ते आपलं राजकारण करत असतात। ते भाऊसाहेब वाकचौरे सकाळपासून त्यांचा फोन लागत नव्हता आणि दुपारी ज्या वेळेला त्यांचा फोन लागला त्यावेळेला ते आजारी असल्याचं वैद्यकीय कारण त्यांनी देऊन ते मोकळे झाले। आता याच्यामध्ये जे 5 खासदार नव्हते ना ते मी आपल्याला सांगणार आहे। एक तर मी आपल्याला सांगितलं, आपण आधी क्रमानुसार समजून घेऊया। भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी ते वैद्यकीय कारणासाठी नव्हते। त्यानंतर दुसरे खासदार आहेत हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यांचा मुलगा विधान परिषद निवडणूक लढतोय त्यामुळे ते नव्हते। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मुलीचं लग्न आहे, त्या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्याच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते त्यामुळे ते नव्हते। धाराशिवचे ओमराजे निंबाळकर अनुपस्थित होते कारण त्यांच्या मुलाची तब्येत बरी नाहीये असं सांगितलं गेलं आणि
परभणीचे संजय बंडू जाधव हे नव्हते, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बैठकीसाठी ते उपस्थित राहू शकले नसल्याचं कळवण्यात आलंय. आता हे जे 5 खासदार आपण पाहिले, हे 5 खासदारच येऊन भाजपचं काम चालणार आहे का, किंवा शिंदेची कॉलर टाईट होणार आहे का, तर यांना एक खासदार कमी पडतोय असं सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात तसं नाहीये मित्र. माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार जो 2/3 कोटा होण्याची गरज होती तो कोटा झालेला आहे. आता हे सगळं का अडलं, आणि हे गेली काही दिवस ऑपरेशन टायगर बद्दल बोललं जात आहे, पण ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवताना संजय राऊतांचा हात कोणी धरूच शकणार नाही. तर तो काय आहे ते आपण बघून घेऊ, संजय राऊत काय सांगतायत ते. पण त्याआधी 2 वेळेला याच्यामध्ये खंड पडला. तो पहिल्यांदा खंड पडला, हे ऑपरेशन टायगर होणार होतं त्या नारी निवेदनच्या वेळेला, किंवा ते जे काही संसदेमध्ये जे 335 लोक 355 लोक करायचे होते, त्यावेळेला 325चाच आकडा भाजपकडून गाठला गेला. आणि त्यावेळेला ते जे महिला विधेयक आहे जेव्हा बारगळलं, त्यावेळेला हे ऑपरेशन टायगर लांबलं. आणि त्यानंतर अधिक मास सुरू झाला, जो विशेषतः उत्तरेकडे किंवा उत्तरेचं राजकारण हावी झालेल्या आपल्या देशामध्ये अधिक मासाचं जे काय असलेलं महत्व आणि तो विषय लक्षात घेता त्यावेळेला सुद्धा हे ऑपरेशन टायगर लांबलं गेलेलं आहे. आज 15 जून आहे, अधिक महिना जो आहे तो पूर्ण झालेला आहे, आणि त्यामुळे आता हे ऑपरेशन टायगर सुरू होईल असं सांगितलं जात आहे. आणि ते अगदी सहजगत्या जितकं वाटतंय त्याहीपेक्षा सोप्या पद्धतीत ते केलं जाणार आहे. या ऑपरेशन टायगर बद्दल संजय राऊत काय म्हणतायत रविवारी बैठकीच्या नंतर, ते आधी आपण ऐकूया. कौन सा ऑपरेशन टाइगर? 9 सांसद उपस्थित रहे। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हाँ, ऑपरेशन वुल्फ लांडगा। आता आपण पाहिलं संजय राऊत कशा पद्धतीत ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवतात. हे संजय राऊत तेच आहेत की जे संजय राऊत कधी एकनाथ शिंदेंना आपला एकेकाळचा घनिष्ठ मित्र म्हणतात, तर कधी याच एकनाथ शिंदे यांच्याकडून अयोध्येच्या दौऱ्यासाठी दिला गेलेला निधी घरात सापडल्यानंतर ईडीच्या कारवाईमध्ये 103 दिवसांच्या तुरुंगात जेव्हा गेले, त्यावेळेला सुद्धा योगायोग हाच होता की एकनाथ शिंदे हेच नाव त्यांच्या बरोबर कायम होतं. आता या सगळ्या गोष्टी करत असताना एकनाथ शिंदे यांचं मुंबईत आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांकडून काहीसं खच्चीकरण केलं जातंय. याचा माझा स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. का शिंदेच्या मागे भाजपचे राज्यातले नेते लागलेत ते मी आपल्याला सांगणार आहे. पण त्याच वेळेला दिल्लीमधल्या भाजपच्या नेत्यांनी आता शिंदेंना नाराज करायचं नाही, त्यांना ऑपरेशन टायगर करू देण्याची पूर्ण मोकळीक देण्यात आलेली आहे. आणि या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जे खासदार येतील त्यातला एक जण केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री होईल, आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतील. इतकं या ऑपरेशन टायगरची व्याप्ती ही मोदी, शहा आणि शिंदे यांनी करून ठेवलेली आहे. या बैठकीला अनुपस्थित राहणं यासाठी प्रत्येकाने आपली दिलेली कारणं ही अत्यंत बाळबोध स्वरूपाची होती. ज्या वेळेला ठाकरे आदेश देतात आणि कोणीही मुंबई सोडू नये असं सांगतात, त्यावेळेला त्यांचा आदेश युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सुद्धा पायदळीत उडवला जातो. याचं आत्मचिंतन ठाकरे पिता पुत्रांना करावं लागणार आहे. पण त्याच वेळेला हे जे 6 खासदार ठाकरेंना सोडून शिंदेकडे जातील आणि शिंदेच्या माध्यमातून एनडीए मध्ये जातील, या खासदारांच्या मतदारसंघात बोललं जातंय अच्छे दिन आएंगे, मोदी के साथ जाएंगे. पण आता मोदींबरोबर जाऊन खरंच या खासदारांना अच्छे दिन येणार आहेत का? हे खासदार पुन्हा त्यांच्या मतदारसंघात निवडून येणार आहेत का? यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण भाजपच्या बरोबर सत्तेत जाऊन या खासदारांचं मात्र चांगभलं होणार आहे. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा 4 वर्षानं का होईना विचार करावा लागणार आहे की वारंवार ठाकरेंच्या बाबतीत असं का होतंय आणि कुठे चुकतंय.
मित्रांनो, आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? अर्थात आपल्यापैकी काहींना यामध्ये पक्षपात दिसेल, काहींना याच्यामध्ये ठाकरे विरोधाचा दर्प दिसेल, पण प्रत्यक्षात गोष्टी ज्या पातळीवर घडतायत ते सगळं बघण्यासाठी तुम्ही याची देही याची डोळा, जे कॅमेरावर दिसतंय त्याच्या पलीकडे काहीतरी भयंकर आणि भयानक घडतंय आणि ते समजून घेण्यासाठी तुम्ही उघड्या डोळ्यांनी अनेक राजकीय गोष्टी टिपल्या पाहिजेत आणि टिपता टिपता त्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून संयमी, संयत आणि संक्षिप्त स्वरूपात आमच्यापर्यंत पाठवायला पाहिजेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपण पाहिला असेल आणि ठाकरे पितापुत्रांची चूक होते म्हणून वारंवार निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांच्यावर नाराज होत आहेत. आता ज्या पद्धतीत संजय राऊत यांच्यासारखे दरबारी नेते लांडगा ऑपरेशनची गोष्ट करतायत, म्हणजे त्यांनी काल जसं म्हटलं की ओल्फ ऑपरेशन, ज्याला आपण लांडगा ऑपरेशन म्हणतो, ते खरंच खिल्लीवर उडवणारा जो काही त्यांचा प्रकार आहे, खिल्ली उडवण्या इतकं काम संजय राऊतांनी खरंच ग्रासरूटवर केलंय का? हे खरं आहे, माध्यमांसमोर आणि कॅमेऱ्यांसमोर त्यांची उपस्थिती ही नोंदवण्यासारखी असते, लक्षणीय असते, पण प्रत्यक्षात कॅमेराच्या पलीकडे बरंच राजकारण घडत असतं आणि या खासदारांनी बहुधा कॅमेराच्या पलीकडच्या राजकारणाची आणि तिथल्या विकासाची कास धरली आहे का? शिंदे हे या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासापर्यंत आणि त्यांच्या उन्नतीपर्यंत घेऊन जाऊ शकतील का? या सगळ्या गोष्टी आपल्याला काळाच्या ओघात कळणार आहेत. तोपर्यंत आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.